नाशिकच्या अशोकनगर परिसरात धक्कादायक आणि संतापजनक मारहाणीची घटना समोर आली आहे। ज्ञानेश्वर नाथा साबळे यांना विष्णू पुराण रॅली सुरू असताना काही तरुणांनी जबरदस्तीने रॅलीतून ओढून नेल्याचा आरोप करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 4 जणांनी साबळे यांना जवळच्याच मक्याच्या शेतात नेऊन बेदम मारहाण केली। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। इतकंच नव्हे तर मारहाणीनंतर 2 ते 3 तरुण पुन्हा त्यांच्या घरी पोहोचल्याचा धक्कादायक दावा कुटुंबियांनी केला। मात्र त्यावेळी प्रसंगावधान राखत साबळेंनी तिथून पळ काढला असंही सांगण्यात येत आहे। दरम्यान ही संपूर्ण घटना 21 जानेवारी 2026 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार स्वरूपात नोंदवण्यात आली। मात्र तब्बल 22 दिवस उलटूनही कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येतोय। नमस्कार, माझं नाव संतोष नाथा साबळे। माझा भाऊ ज्ञानेश्वर नाथा साबळे हा मतिमंद असून याचं वय वर्ष 41 आहे। सदर घटना 21 जानेवारी रोजी विष्णू पुराण चालू असताना माझ्या भावाला मक्याच्या शेतात घेऊन जाऊन बेदम मारहाण केली। डोक्याला त्याच्या 4 टाके आहे आणि सदर व्यक्ती ही मतिमंद असल्यामुळे त्याला नावगाव काय सांगता येत नाही व्यक्तीचे। तर कृपया करून नाशिकच्या आयुक्तांनी त्याच्यावर कठोर कार्य करावी अशी माझी विनंती आहे। सदर घटना ही पोलीस स्टेशनला 21 जानेवारी रोजी दाखल केली आहे आणि गुन्हा नोंदवलेला आहे, परंतु पोलिसांनी अजून कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही। तर आमची हीच विनंती आहे का ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना कठोर शिक्षा होईल अशी नाशिक आयुक्ताला मी विनंती करतो का त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। तर नाशिक आयुक्तांनी कृपया करून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी माझी विनंती आहे। मारहाण खूप बेदम केलेली आहे। पाठीवर अक्षरशः वळ मावत नाही एवढं मारहाण केली आहे। अक्षरशः त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा मारहाण केलेली, त्याला पोटाला इकडे तिकडे डोक्याला पण 4 टाके आहे। कृपया याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि सदर व्यक्ती 4 व्यक्ती इसम पुन्हा परत आले होते त्याला, परंतु तो पळून आला घरी, त्याच्यामुळे आम्हाला कळालं आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याचा शोध घेतो आहे आणि कृपया पोलिसांनी पण शोध घ्यावा। पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर सवाल उपस्थित होतोय। संबंधित संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होते। आता या प्रकरणात सातपूर पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।